सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे भट महादेव पाठक उदग्रहिणीके कन्या क्रीडा भाकण। यामध्ये स्वामी महादेव पाठकाला म्हणतात, बटिके आणतू खेळी जे तैसे बटिका आणतू खेळू नये की। हे कन्या क्रीडा करण्यासारखं नाही। कन्यांमध्ये बसून तुम्ही बोलत आहात असं सोपं नसते। ज्यावेळेस तुम्ही माणसासमोर बोलता त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थितच बोलावं लागते। अज्ञानी असाल तुम्ही तर गप्प बसावं लागते। खूप सुंदर चरित्र आहे। भटोबासांचं आणि महादेव पाठकाचं थोडं बोलणं जास्तीचं होते, वादविवाद होतात। उदग्रहिणीके म्हणजे काय तर चर्चा होते, चर्चेमध्ये वाद होतात, विवाद होतात, हे तर येणारच। तर तसं काहीतरी झालेलं आहे। त्या उपरांत स्वामी मग छान निरूपण करतात, चांगली शिकवण देतात महादेव पाठकांना। दुसरं चरित्र आहे हंसराजू आयागमनी आबाईसाते रुद्धपुरा पाठवणे। स्वामींनी आबाईसाला रुद्धपूरला पाठवलं गोविंद प्रभू महाराजांच्या सेवेसाठी। आणि कशामुळे पाठवलं तर हंसराज आयागमनी म्हणजे हंसराज आले म्हणून आबाईसांना पाठवलं। पण सरळच पाठवलं का स्वामींनी आबाईसांना? नाही। आणि आबाईसांना कशा विनवण्या कराव्या लागतात, आबाईसांचं काय चुकलं होतं आणि कशामुळे आबाईसा दुःख करतात, आबाईसांना स्वतः बोलण्याची हिंमत होत नाही स्वामींसमोर, असा काय गुन्हा केला होता आबाईसांनी, हे सर्व तुम्हाला सविस्तर आजच्या या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे। आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला दोन्ही चरित्र समजतील। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, घाटे हरिभटांकडून आपण काय शिकवण घेतली पाहिजे। या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय, हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। कालचं ज्ञानसत्र कोणी ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे। आय बटनवर क्लिक करून तुम्ही कालचं ज्ञानसत्र तिथे श्रवण करू शकता। तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे, कारण या चॅनलवर दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड होतच असतात आणि त्या चरित्रातून तुम्हाला भरपूर काही नवनवीन ज्ञान प्राप्त होते, नवीन काहीतरी शिकायला मिळते। आणि असे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहिजे असतील तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे तुमच्याकडून भविष्यामध्ये एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 325। भट महादेव पाठक उदग्रहिणीके कन्या क्रीडा भाकण। भटोबासांची आणि महादेव पाठकाची उदग्रहिणिका होते, म्हणजे चर्चा होते। आणि अशी चर्चा झाल्यानंतर स्वामी कन्या क्रीडा भाकण करतात। काय आहे नेमकं हे समोर पाहूया। भट गंगेकडे गेले होते, मग येता मार्गी महादेव पाठक भेटले। स्वामी कुठे आहेत? पैठण इथे आहेत। पैठणला गोदावरी नदी आहे, तर त्या गंगेवर म्हणजेच गोदावरी नदीवर गेलेले आहेत भट्टोबास। आणि नदीवरनं वापस येत असताना त्यांना महादेव पाठक भेटले। ते भटासी उघाणी करीत दारवठावरी आले। ते भटासोबत म्हणजेच भटोबासांसोबत चर्चा करत करत दारवठ्यापर्यंत आलेले आहेत। आणि उगेची राहिले, आतमध्ये स्वामी बसलेले आहेत आणि म्हणून ते गप्प बसले। गोसाव्यासी दंडवते घातली, स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणा लागले, पायाही पडले। दोघे गोसाव्या जवळी बैसले, दोघ पण स्वामींजवळ बसले, महादेव पाठक आणि भट्टोबास। मग गोसावी भटोबासा ते म्हणितले। मग स्वामी भटोबासांना म्हणतात, काय गा बोलसी ना, अरे काय झालं तुम्हाला, बोला ना, इतके वेळ तर बडबड करत येत होतात तुम्ही, आता काय झालं गप्प बसायला। जी जी हे विद्वांस मायासी काही बोलो, नाजी मी काही शास्त्र स्वतः जाण तू असे। भटोबास म्हणतात, जी जी हे आहेत विद्वान, यांच्यासोबत काय बोलावं आम्ही, आणि मी काही शास्त्र जाणतो का? नाही, तसंही काही नाही। मग आता या महादेव पाठकासोबत कसं काय बोलावं बरं मी? सर्वज्ञ म्हणतील, बोल तुझा मुखी हुणी अशास्त्रीय न निघे। स्वामी म्हणतात, अरे असं काही समजू नको, तू बोल तर खरी, तुझ्या मुखून
अशास्त्रीय ननगे म्हणजे शास्त्राच्या व्यतिरिक्त काही एक निघणार नाही असं स्वामी भटोबासांना म्हणतात. म्हणजे जणू काही एक प्रकारचं वरदानच स्वामी इथे देत आहेत की तुझ्या मुखातून कधीही शास्त्राव्यतिरिक्त काही निघणार नाही. येतुलेनी भट बोलो लागले आणि एवढ्याने भटोबास लागले बोलायला. येतुलेनी महादेव पाठक भट्टी अडिले आणि एवढ्याने महादेव पाठकाला अडवलं भटोबासांनी, म्हणजे चर्चेमध्ये निरुत्तर केलं. मग महादेव पाठक उगेची राहिले. आता भटोबासांच्या प्रश्नाचं उत्तरच देता येत नव्हतं महादेव पाठकांना आणि म्हणून महादेव पाठक उगेची राहिले म्हणजे गप्प बसले. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात काही भटो बोला ना. स्वामी म्हणतात भटो बोला ना. कोणाला म्हणत आहेत हे? महादेव पाठकाला. जी जी भट बर्वे बोलतात ती. महादेव पाठक म्हणतात जी जी भटोबास बर्वे म्हणजे फारच छान बोलतात. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात बटिकी अंतू खेळीजे तैसे बटिका अंतू खेळो नये की. स्वामी म्हणतात बटिकी अंतू खेळीजे म्हणजे तुम्ही आतापर्यंत बायांमध्ये बसूनच तुम्ही प्रवचन देत होतात. ज्याप्रमाणे आपण म्हणतो वासरात लंगडी गाय शहाणी, त्याप्रमाणे स्वामी जणू काही इथे बोलत आहेत या महादेव पाठकांना. स्वामी म्हणतात भटो बायांमध्ये बसून, बटिकी म्हणजे काय? मुली, बाया. तर बाह्यांमध्ये बसून बोलणं, प्रवचन देणं हे सोपं आहे. तैसे बटिकांतू खेळू नये की म्हणजे माणसांमध्ये बसले तुम्ही ज्यावेळेस, त्यावेळेस असं काही पण बोलता येत नाही. बाया मान हलवत बसतील, तुम्ही सांगितलं आणि बाया ऐकून घेतील. परंतु ज्यावेळेस भटोबासांसारखे व्यक्ती तुम्हाला मिळतील त्यावेळेस असं काही पण येड्या गबाळासारखं बोलता येत नसते. आणि तुमची हुशारी तुमच्यापाशी ठेवत जा. उगच आमच्या भक्तांची परीक्षा बघण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका असं स्वामी इनडायरेक्टली महादेव पाठकांना म्हणत आहेत. आणि आपण पण अशी परीक्षा कुणाचीही घ्यायची नाही. स्वामींना प्रत्येक साधकाचा अभिमान असतो. कारण काही असतात वासनिक जे 4 पुस्तकं वाचतात घरी बसून आणि त्यांना असं वाटते आम्ही फार विद्वान झालो आणि मग म्हणतात आम्ही असे तसे नाही, आम्ही बंदातून प्रश्न विचारतो, विचारबंद, लक्षणबंद, आणि स्वतः फार हुशार आहेत का असं दाखवतात. परंतु तशा वासनिकांना आयुष्यभर घर सोडणं होत नाही, ना कधी दीक्षा घेणं होत तर काहीच नाही, परंतु हुशारी अशी दाखवतात. एका ठिकाणी माझ्या मित्राचं प्रवचन होतं आणि तिथे एक वासनिक व्यक्ती होती. स्त्री होती की पुरुष होती हे सांगणार नाही. एक व्यक्ती होती, स्वतःला विद्वान म्हणायची आणि म्हणायची आम्ही बंद वाचतो, आम्ही हे वाचलं, आम्ही ते वाचलं. आणि मग 4 चौघामध्ये उगच वाकडं शिरायचं, सरळ मुद्दे धरून बोलायचं नाही आणि स्वतःची हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करायचा. तर असं कृपया कोणी करू नये. कारण तुम्ही वासनिक जरी असाल, तुम्ही हुशार जरी असाल, तुम्ही बंद वाचलेले असतील, नळी फुकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, असं जरी तुमचं झालेलं असेल, फक्त तुम्ही शब्द वाचलेले आहेत, तुमच्या डोक्यात काही उतरलेलं नाही, अनुभवाला तुमच्या काही आलेलं नाही, फक्त तुम्ही शब्दाचे मालक आहात, शब्द तुम्ही अवगत केलेले आहेत ब्रह्मविद्येचे, तर अशा वासनिकांपेक्षा कधीही साधू हा श्रेष्ठ ठरतो. आणि साधूंचा जेवढा अभिमान असतो परमेश्वराला तेवढा वासनिकांचा नसतो. हे स्पष्ट सांगू इच्छितो मी. कोणते वासनिक? जे असे वासनिक आहेत मी ज्याप्रमाणे आता बोललो. तर अशा वासनिकांना देव म्हणतात की भटो बटिकी आणतू खेळीजे तैसे बटिका आणतू खेळो नये की, असे तासून ठेवतात. मग देव, तुम्ही ईश्वराच्या सन्निधानी जरी गेलात तर मग देव असे तासून ठेवतात. जर असे तुम्ही दुसऱ्यांच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असाल तर, जसे महादेव पाठक होते, हे भटोबासांसोबतच चर्चा चालू झाली आणि भटोबासांचीच परीक्षा घेण्याचा प्रयत्न चालू होता यांचा. स्वामींनी बरोबर तासून ठेवलं त्यांना की तुम्ही तुमच्या अवकादीत राहा, जास्त आमच्या भक्तांसमोर हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तर या चरित्रातून आपल्याला काय लक्षात येते? स्वामींना स्वतःच्या भक्ताचा अभिमान खूप असतो आणि त्यामुळे अशी भक्तांची, जे साधू संत आहेत त्यांची परीक्षा पाहण्याचा केविलवाना प्रयत्न कुणीही करू नये. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर माऊली जी आहे ती आपल्याकडे पाहतच आहे. आता वळूया आपण पुढच्या चरित्राकडे. लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 326. हंसराजू आया गमणी आबैसाते रिद्धपुरा पाठवणे. हंसराजू आयागमनी म्हणजे हंसराज आल्यानंतर स्वामींनी आबायसाला रुद्धपूरला पाठवलं. एवढ्या सहजतेने पाठवलं का स्वामींनी आबायसाला रुद्धपूरला?
काय काय प्रयत्न करावे लागले अभ्यासाला. स्वामी का नको म्हणत होते यांना, आणि स्वामी कसे बरोबर टोले मारतात अभ्यासांना हेही लक्षात असू द्या. खूप सुंदर चरित्र आहे. गोसाव्यासी दुपारीचा पूजावसरू झाला. स्वामींचा दुपारचा पूजावसर झाला. आरोगण झाली, पहुड झाला, आरोगणा झाली आणि स्वामी झोपलेले आहेत. उपहुडू होऊनी बाहेरीला ओट्यावरी आसन असे. स्वामी झोपेतून उठले. बाहेरच्या ओट्यावर स्वामी आसनस्थ झालेले आहेत. हंसराजू रिद्धपुरीहुनी आली. हंसराज ज्या रुद्धपूरला होत्या त्या परत आलेल्या आहेत स्वामींपाशी. बोडणवावीची या दारवठ्यापाशी देखली. जी बोडणवावी आहे त्या बोडणवावीच्या दारवठ्यापाशी हंसराजाला पाहिलं स्वामींनी. आणि सर्वज्ञ म्हणितले, आणि स्वामी म्हणतात, हे काही हंसराजा तुम्ही आली ती तरी तेथ कवण. स्वामी म्हणतात, हंसराज हो तुम्ही आलात तर मग श्रीप्रभू महाराजांपाशी सेवा करण्यासाठी कोण आहे? मागे शब्द आला बोडणवावी. मागच्या एका मी ज्ञानसत्रामध्ये या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे, परंतु जे कुणी नवीन दर्शक आले असतील या चॅनलवर त्यांना या शब्दाचा अर्थ माहिती नसेल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो. बोडणवावी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक मोठा हौद आहे ज्यामध्ये त्या धाब्याचं पाणी, जिथे देव थांबलेले आहेत, जे काही तिथे बांधकाम केलेलं आहे, जे काही धाब्याचं घर आहे, त्या धाब्याचं सर्व पाणी त्या हौदामध्ये पडायचं. आणि त्याला बाजूने कठड केलेलं आहे कोणी त्यामध्ये पडू नये म्हणून, आणि एका बाजूने प्रवेशद्वार आहे, त्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत. तर त्याला बोडणवावी असं बोलतात. आणि त्या दारवठ्यापाशी स्वामींनी हंसराजाला पाहिलेला आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही इकडे आलात, आता श्रीप्रभू महाराजांची सेवा कोण करणार? जी जी येईन मग विनविन. हंसराज म्हणतात की तुमच्यापाशी येते मी आणि मग तुम्हाला विनंती करते, काय आहे ते सांगते. मग सामोरी आली. मग हंसराज स्वामींजवळ पोहोचलेली आहे. लक्षात असू द्या, स्वामींनी किती लगबगीने प्रश्न केलेला आहे. हंसराज जवळ आलेलेही नाही. हंसराज कुठे आहे? त्या बोडणवावीच्या दारवठ्यापाशी आहे. आणि स्वामींना एवढी चिंता झाली श्रीप्रभू महाराजांची की स्वामींना असं वाटलं नाही की आपण 2 क्षणाची वाट पाहावी, हंसराजाला जवळ येऊ द्यावं. स्वामी चिंतातूर झालेले आहेत आणि गडबडीने स्वामी लगेच प्रश्न विचारतात की तुम्ही इथं आलात, तिथे सेवा करायला कोण आहे श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी? आणि हंसराजा म्हणते की जवळ तर येऊ द्या मला, मग मी सांगते सविस्तर. मग हंसराजा स्वामींपाशी आली, दंडवत घालते, पायाही पडते हंसराज. गोसाव्या जवळी बैसली. स्वामींजवळ हंसराज बसलेली आहे. मग सांगोरी गाली. मग सांगायला लागली, जी जी गोसावी अनेक आग्रह घेती, धानाचा भातू मागती, तरी मी या काय करावे जी. हंसराजा म्हणते, जी जी श्रीप्रभू महाराज कशाचा पण आग्रह घ्यायचे, धानाचा भात मागायचे म्हणजे तांदळाचा भात. तर आता मी तांदळाचा भात कुठून आणून देणार बरं श्रीप्रभू महाराजांना? सर्वज्ञ म्हणितले, ते तुम्ही येत सांगोनी पाठवावे की, ते येथोनी पाठविजते की. स्वामी म्हणतात, जर अशी अडचण होती तर कुणापाशी आमच्याजवळ जर निरोप पाठवला असता तर आम्ही इथून व्यवस्था केली असती, कोणाजवळ तरी तुमच्या ठिकाणी तांदूळ पाठवले असते आणि मग तुम्ही उपहार केला असता श्रीप्रभू महाराजांना. आता श्रीप्रभू सीतया स्थानाची सवे झाली असे. श्रीप्रभू येती दोन्ही दारवंटा धरती, पालवा पिळा सुती, तू के गेलेसी ओ म्हणे ती. स्वामी म्हणतात, श्रीप्रभू महाराजांना आता त्या ठिकाणाची सवय लागलेली आहे जिथे तुम्ही त्यांची सेवा केली, आणि म्हणून आता तिथे येऊन पाहतील की इथे तर कोणीच नाही, शोधाशोध करतील. पालवा पिळा सुती, पालव्याचा पिळा धरून मग म्हणतील, तू के गेलेसी ओ, तू कुठे गेली होती असं म्हणतील आता श्रीप्रभू महाराज. श्रीचरणे पाटू थापटी ती, तेवेळी काही खाई जेल, काही पाणी पिजेल, आता श्रीप्रभूची सेवेसी कवण योग्य. श्रीचरणाने पाठ थापटतील श्रीप्रभू महाराज आणि मग काय खातील, काय पितील श्रीप्रभू महाराज. आता श्रीप्रभूची सेवेसी कवण योग्य, आता श्रीप्रभू महाराजांची सेवा करण्यासाठी कोण योग्य आहे बरं?
म्हणून गोसावी चिंता स्वीकारली. श्री प्रभू महाराजांविषयी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी इथे चिंता स्वीकारलेली आहे. मग आबाईसा गोसावी जवळी होती. मग आबाईसा स्वामींजवळ होती. तया ते गोसावी मागा श्री प्रभूची सेवे पाठवीत होते. तै आबैसी गोसाविया पुढायसे म्हणितले होते. मज वैजोची ब्राह्मणीचे बाळंतपण करावे असे. ह्यापूर्वी एकदा स्वामी आबाईसांना पाठवत होते श्री प्रभू महाराजांच्या सेवेसाठी. परंतु आबाईसा त्यावेळेस काय उत्तर देतात की मला वैजोच्या ब्राह्मणीचं बाळंतपण करायचं आहे, म्हणजेच माझ्या सुनेचं बाळंतपण करायचं आहे मला, आणि म्हणून मी श्री प्रभू महाराजांच्या सेवेसाठी जाऊ शकत नाही. ते मागील अनुचिते आबाईसासी गोसाविया ते विनववेना. आणि हे जे आबाईसा उत्तर देतात ह्यापूर्वी एका प्रसंगावर, ते यांच्या मनामध्ये अजूनही खटकत होतं. त्यांच्या मनामध्ये अजूनही ते अनुचित होतच की मी त्यावेळेस स्वामींचं म्हटलेलं ऐकलं नाही, स्वामींच्या आज्ञेचा भंग केला. आणि मग आता कोण्या तोंडाने मी स्वामींना म्हणावं की मी जाते आता रिद्धपूरला म्हणून. आणि म्हणून त्यांची काही हिंमत होत नव्हती, आबाईसांची हिंमत होत नव्हती श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी मी जाते असं स्वामींपुढे म्हणायची. आणि म्हणून आबाईसा समोर येतही नव्हत्या आणि बोलतही नव्हत्या. कोण्या तोंडाने म्हणतील आबाईसा, हिंमतच होत नव्हती त्यांची. मग आबाईसी बाईसा करवी विनविले. मग आबाईसा बाईसांना सांगतात की तुम्ही स्वामींना म्हणा की मी जायला तयार आहे रिद्धपूरला. बाई तुम्ही गोसावी ते विनवा का, तुम्ही जाऊन विनंती करा स्वामींना. गोसावी जरी माते पाठविती तरी मी जाईन, स्वामींनी जर मला पाठवलं तर मी जाईन रिद्धपूरला. मग बाईसी विनविले. मग बाईसा विनंती करतात, बाबा वृद्धा बाईसे ऐसे म्हणताय, बाबा जरी माते पाठवितील तरी मी जाईन. बाईसा म्हणतात स्वामींना की बाबा वृद्धा बाईसा म्हणजे आबाईसा म्हणत आहे की स्वामींनी जर मला पाठवलं रुद्धपूरला तर मी जायला तयार आहे. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात ये जातील तरी लेकी सुनाची बाळांतीपणे कवन करील. स्वामी मग टोमना बरोबर मारतात की ह्या जर श्री प्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये गेल्या सेवा करण्यासाठी तरी लेकी सुनाची बाळांपणे कवन करील. यांच्या लेकींचं यांच्या सुनांचं बाळांपण कोण करेल. आणि आबाईसा थोर दुःख उपनले. आणि मग आबाईसांना खूप थोर दुःख झालेलं आहे. मग माग होते आबाईसी विनविले. मग पुन्हा आबाईसा विनंती करतात, बाई गोसावी ते विनवा का. बाई स्वामींना विनंती करा बरं, गोसावी जरी माते पाठविती तरी मी जाईन, स्वामींनी जर मला पाठवलं तर मी आताही जायला तयार आहे. मग बाईशी म्हणितले, बाबा वृद्धा बाईसे ऐसे म्हणताय, बाबा जरी माते पाठविती तरी मी आता जाईन. पुन्हा आबाईसा म्हणतात स्वामींपाशी जाऊन की आबाईसा अशा म्हणत आहेत की स्वामींनी जर मला पाठवलं रुद्धपूरला तर मी जायला तयार आहे. गोसावी उगेची. स्वामी काहीच बोलत नाहीत, गप्प बसतात. तेव्हा आबाईसा अधिक दुःख उपनले. पुन्हा आबाईसांना दुःख उत्पन्न झालं जास्तीच. स्वामी असे का करत आहे तिथे. स्वामी काय रुसून बसलेत का. जसे रुसवे फुगवे प्रापंचिक लोक करतात, यांनी मला कार्यक्रमाला नाही बोलवलं, यांनी माझं म्हटलेलं काम केलं नाही, आणि म्हणून असे स्वामी रुसून बसलेले आहेत का. नाही, तसं नाही. तर मग काय कारण आहे यामागे. आबाईसांनी जी आज्ञाभंग केलेली आहे यापूर्वी, त्याचा जो दोष लागलेला आहे त्या दोषाचं क्षाळन करण्यासाठी स्वामी मुद्दामून इथे नको म्हणत आहेत, टोमणे मारत आहेत, त्यांना गप्प बसत आहेत, काही उत्तर देत नाहीत. आणि स्वामींच्या या टोमण्यामुळे, स्वामींच्या या गप्प बसण्यामुळे काय होत आहे, आबाईसांना अधिक दुःख होत आहे. आणि आबाईसांनी जसं जसं दुःख केलं तसं तसं तो जो दोष घडलेला आहे मागचा, त्याचं क्षाळन होत गेलेलं आहे. परमेश्वर कोणतंही पाऊल उचलो त्यामागे भक्ताचंच हित करत असतात, हे या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येते. आणि आबाईसांचा जे दोष घडलेला होता त्याचं क्षाळन करण्यासाठी स्वामी इथे ही लीळा करत आहेत, रुसून वगैरे बसलेले नाहीत. मग गोसावीची मुख केले. स्वामी थोडे वेळ गप्प बसतात, आबाईसा दुःख करायला लागतात. मग स्वामींना समजते की त्यांच्याकडून जो दोष घडलेला आहे सन्निधानामध्येच, तो दोष जो आहे इथेच त्यांनी सन्निधानामध्येच क्षाळन केलेला आहे, त्या दोषाचा आता क्षाळन झालेला आहे. आणि मग स्वामी बोलायला लागतात. मग गोसावीची मुख केले म्हणजे स्वामी स्वतःहून बोलतात, बाई तरी एकली जाओ जाणती. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला एकटीला जाता येईल का. हो जी जाईन. आबाईसांना वाटलं स्वामी बोलले, हाच फार उपकार झाला. मग आता एकटं काय आणि दुखतं काय, कोणी सोबत असो किंवा नसो, स्वामी म्हटल्यानं जाता येईल का. मग मागचा पुढचा विचार नाही करायचा.
काय म्हणतात आबाईसा? हो जी जाईन, एकटी पण जाईल मी. आता पैठणवरून तुम्ही विचार करा, रुद्धपूर किती लांब आहे. जालना जिल्हा ओलांडायचा आहे, मध्ये पुन्हा बुलढाणा जिल्हा लागेल, अकोला लागेल, पुन्हा अमरावती जिल्हा लागेल, किंवा दुसरा कोणता शॉर्टकट असेल तर त्या शॉर्टकटनं जरी गेले तरी बरंच अंतर आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी 300-350 किलोमीटर अंतर नक्कीच होईल असा माझा अंदाज आहे. तर एवढ्या लांबचं अंतर आबाईसा म्हणतात एकटी जायला तयार आहे मी. मग सावमी आली आणि मग आबाईसा समोर येतात. श्रीचरणाला लागली, पाया पडली. स्वामी बोलल्यामुळे हिंमत आली एवढी आबाईसांना. बरोबर भक्ताचं काळीज काय आहे ते देव जाणतात आणि बरोबर योग्य ती संधी स्वामी इथे भक्ताला देतात, आपल्याला असं दिसते. जी तरी मी आताची निघो, आबाईसा म्हणतात. स्वामींची प्रवृत्ती बदललेली आहे, स्वामी प्रसन्न झालेत माझ्यावर, हाच फार मोठा उपकार झालेला आहे. तर लगेच आबाईसा म्हणतात, जी निघू का मग आताच मी? सर्वज्ञ म्हणते आता नको. स्वामी म्हणतात आताच नका निघू, गडबड करू नका. भोजयासी आणि भोजयाचे ब्राह्मणीशी अनुसंधान कीजेल. भोजयाच्या आणि भोजयाच्या ब्राह्मणीचं अनुसंधान कीजेल म्हणजे त्यांची भानगड मिटू द्या आम्हाला. तयासी परमेश्वरपुरा जाणे असे, त्यांना पण परमेश्वरपुराला जायचं आहे. परमेश्वर किती काळजी घेतात बघा. ही एकटी माऊली आबाईसा जायला तयार आहे, परंतु स्वामी म्हणतात एकट्या बायांना कसं पाठवावं. अशी काळजी देव घ्यायचे त्या काळातही. वास्तविक पाहता 800 वर्षापूर्वी माणुसकीचे माणसं होते भरपूर, तरी पण स्वामी इथे किती काळजी घेतात. स्वामी म्हणतात थांबा थोडं, गडबड नका करू. दायंबा आणि दायंबाच्या पत्नीचं जे भांडण आहे ते भांडण मिटवू द्या आम्हाला. भांडण मिटलं की त्यांना पण रुद्धपूरला जायचंच आहे. मग तया सांगा ते जा, त्यांच्या बरोबर जा तुम्ही. मग दायंबा आणि दायंबाची ब्राह्मणीसी गोसावी बुजावणी केली. मग स्वामींनी दायंबाची आणि दायंबाच्या पत्नीची बुजावणी केली, म्हणजे जे भांडण तंटा होता तो मिटवला. गोसावी तयाचा अलंकारू देवविला. दायंबाला सांगितलं तुमच्या पत्नीचे जे अलंकार तुम्ही घेतलेत ते परत करा. भोजया तुम्ही भिक्षा करावी, निकी भिक्षा येईल ते यासी जेऊ सुआवी. स्वामी म्हणतात दायंबांना, भोजया तुम्ही भिक्षा करायची रस्त्याने, चांगली भिक्षा आली, यांना खाऊ घाला बायांना. याची अलंकाराची वास न पहावी. आणि आता तुम्ही त्यांचे अलंकार त्यांना दिलेत, रस्त्यामध्येच मागू नका की द्या आमचे अलंकार परत आम्हाला. पत्नीचे अलंकार म्हणजे पतीचा अधिकार असतो त्यावर, द्या आमचे आम्हाला अलंकार, रस्त्याने भांडणं करू नका, असं व्यवस्थित समजून सांगतात स्वामी इथे दायंबाला. मग निघता आबैसी गोसाव्याचा ठाई एक उपहारू केला. मग निघताना आबैसांनी स्वामींच्या ठिकाणी एक उपहार केला. मग आबैसे पुर्या रांधिते होती. आबैसा पुऱ्यांचा स्वयंपाक करत होत्या. स्वामींना उपहार करण्यासाठी, स्वामींना जेवू घालण्यासाठी पुऱ्या तयार करत होत्या आबैसा. बाईसे एकी पुरी घेऊन आली. बाईसा एक पुरी घेऊन येतात. बाबा वृद्धाबाई एवढी पुर्या रांधितीये नेसो पुरते. बाईसा म्हणतात बाबा वृद्धाबाईसा स्वयंपाक करत आहेत, पुऱ्या तयार करत आहेत. आणि बघा ह्या पुऱ्या, एक पुरी घेऊन येतात बाईसा स्वामींना दाखवण्यासाठी की बघा ह्या वृद्धाबाईसा केवढ्याल्या पुऱ्या करत आहेत. ह्या पुऱ्या एवढ्या मोठ्याल्या आहेत की आपल्याला अंगावर नेसता येतील, प्रावरण करता येतील वस्त्रासारख्या, एवढ्या मोठ्याल्या पुऱ्या आहेत. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात ये देव सुगरणे की, जसे देव मोठे असतात त्याप्रमाणे स्वयंपाकही मोठा पाहिजे, आणि म्हणून हे देव सुगरण बाया आहेत आणि म्हणून असा स्वयंपाक करत आहेत, असा मोठेपणाच करतात आबाईसांचा स्वामी इथे. मग दायंबा निघाले. मग दायंबा निघाले. निघता आबाईसी पुसले. आबाईसा विचारतात जी मी तेथ जातीये तेथीची सेवा अवघड आहे की जे. आणि सर्व झाल्यानंतर मग आबाईसा महत्वाचा, नुसता महत्वाचा नाही, अति महत्वाचा प्रश्न विचारतात. कारण श्रीप्रभूची सेवा करणे म्हणजे काय विनोद नव्हता. फार त्यासाठी माणूस कुशळ लागतो, तत्पर लागतो. आणि हा प्रश्न सर्वात शेवटी आबाईसा विचारतात की तिथली म्हणजे श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणची सेवा अवघड आहे असं मी ऐकलेलं आहे. तरी मी या तेथ कैसे या वर्तावे, तर मग मी तिथे कसं राहिलं पाहिजे, कशी वागले पाहिजे मी. सर्वज्ञ मित्रे बाई श्रीप्रभूसी जो पदार्थ ओळखविजे तो आधी दृष्टपूत कीजे. स्वामी म्हणतात तुम्हाला जो पदार्थ श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी अर्पण करायचा आहे तो पदार्थ पहिलं श्रीप्रभू महाराजांना दाखवायचा. दृष्टपूत करणे म्हणजे काय, दाखवणे. आणि तेथची प्रवृत्ती ऐसी काही न पाहत काही मुखे न घालीजे. तिथली प्रवृत्ती अशी आहे की कधी काय मागतील काही सांगता येत नाही, आणि म्हणून सकाळी पदार्थ केलेला आहे तो श्रीप्रभू महाराजांना दाखवला,
थोडासा श्री प्रभू महाराजांनी खाल्ला, मग आता तो पदार्थ उरला म्हणून तुम्ही खाऊन नका टाकू. आता शिळा झाला, श्री प्रभू महाराजांचा आता संध्याकाळी दुसरा पदार्थ करता येईल, काही नवीन स्वयंपाक करता येईल असं म्हणून ते खाऊन नाही टाकायचं बरं का. कारण श्री प्रभू महाराजांना जर वाटलं की नाही मला सकाळचाच पदार्थ खायचा, तर मग वेळेवर तुम्ही काय करणार. त्यामुळे अशी चूक करू नका. श्री प्रभू महाराजांची प्रवृत्ती कधी काय होईल काही सांगता येत नाही. स्वामी म्हणतात, श्री प्रभू महाराजांची तुमची सवय लागेल, हळूहळू हळूहळू तुमची सेवा अंगी करतील श्री प्रभू महाराज. तुम्ही घाबरू नका तिथे जाऊन. तुम्हासी श्री प्रभूची सेवा होवेल हो. तुमच्याकडून नक्कीच श्री प्रभू महाराजांची सेवा होणार आहे. मग आबैसे निघाली, आबैसा निघाल्या. मग भटाप्रती सर्वज्ञ मिळतले. मग भटोबासांना स्वामी म्हणतात, वानरी आयसिया जीवा श्री प्रभूची सेवा, परी नेणीजे श्री प्रभूची प्रवृत्ती कैसी. स्वामी म्हणतात, बघा हे कसे जीव आहेत, यांना पण श्री प्रभू महाराजांची सेवा घडत आहे, आबाईसांना पण श्री प्रभू महाराजांची सेवा घडत आहे असं स्वामी म्हणतात. ऐसिया जीवा श्री प्रभूची सेवा, परी नेणीजे श्री प्रभूची प्रवृत्ती कैसी. परंतु माहिती नाही श्री प्रभू महाराजांची प्रवृत्ती कशी आणि कधी बदलेल काही सांगता येत नाही. श्री प्रभू महाराजांची जी इच्छा आहे, जी प्रवृत्ती आहे ती आम्हाला सुद्धा कळत नाही. परंतु आबाईसाकडून नक्कीच श्री प्रभू महाराजांची सेवा होणार आहे असं स्वामी म्हणतात. तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, आबाईसा स्वामींसमोर येऊन विनंती करण्यासाठी का घाबरत होत्या की मी रुद्धपूरला जाते, मी सेवा करण्यासाठी तयार आहे, हे म्हणण्याची आबाईसांची हिंमत का होत नव्हती, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता घाटे हरिभट्टांकडून आपण काय शिकवण घेतली पाहिजे. उत्तर आहे, घाटे हरिभट्टांकडून आपण ही शिकवण घेतली पाहिजे की तुम्ही वैतागले जरी, टेन्शन आले, डिप्रेशन मध्ये जरी तुम्ही गेलात तरीही वाम मार्गाला लागायचं नाही, व्यसन कोणते करायचे नाही आणि कुठे जायचं तर सत्संगामध्ये जायचं. सत म्हणजे चांगली, संगत म्हणजे सोबती, चांगल्या संगतीमध्ये जायचं. सत्संग या शब्दाचा अर्थ काय, चांगल्याची संगत करायची आपल्याला. आणि खूपच खोलात अर्थ घेतो म्हटलं तर सत म्हणजे काय, सत म्हणजे ब्रह्म. त्या ब्रह्माची संगत करणारे जे साधू संत आहेत त्यांची संगत तुम्ही केली पाहिजे, असाही अर्थ होतो सत्संगाचा. तर अशी संगत केली पाहिजे आपण, चांगल्या साधू संताची. एखाद्या स्थानापाशी गेलं पाहिजे आणि जर काहीच भेटलं नाही तर मग आपल्या चॅनलवर स्वामींचे चरित्र भरपूर आहेत ते ऐकले पाहिजे. म्हणजे तुमचा स्ट्रेस जो आहे, डिप्रेशन जरी असेल तुम्हाला तरी त्यापासून तुम्ही मुक्ती मिळवू शकता. आणि घाटे हरिभट्टाकडून आपण हेच घेतलं पाहिजे. त्यांना टेन्शन आलं होतं, घरचं वैतागले होते, प्रपंचाला संसाराला ते वैतागले होते, परंतु बाहेर कुठे निघून गेले नाही. ते हल्लीची सुशिक्षित पिढी, ज्यांनी डिग्र्या घेतल्यात, जे डॉक्टर झालेत, जे इंजिनियर झालेत, असे मुलं, सुशिक्षित आजची पिढी ज्यांचे लग्नही झालेले आहेत, असे लोक टेन्शनमध्ये आल्यानंतर आत्महत्या करतात. परंतु बघा हे घाटे हरिभट्ट परमेश्वरापाशी जातात, देवा म्हणतात याची विस्मृती करून टाक, मला याचं स्मरणच नको या प्रपंचाचं, मला कंटाळा आलेला आहे. किती सद्गुणी आहेत घाटे हरिभट्ट. वाम मार्गाला गेले नाही, आत्महत्या करण्यासाठी गेले नाही. आणि आजकालचे लिबरल लोक जे बुद्धूजीवी आहेत, बुद्धिजीवी नाही म्हणत बरं का मी, बुद्धूजीवी जे आहेत आजकालचे, ते म्हणतात अहो भारतामध्ये काहीच नव्हतं, इंग्रज आले म्हणून सर्व झालेलं आहे, रेल्वे आली, पोस्ट खाता आलं, आम्हाला जे काही शासकीय व्यवस्था आहे ती मिळाली, अमकं मिळालं, तमकं मिळालं. असे हे आजकालचे जे इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमधून शिकून बाहेर आलेले पोरं आहेत ना कॉलेजचे, ते पोरं असे बोलतात आजकाल आणि स्वतःला मोठे समजतात. अहो भारतामध्ये काहीच नव्हतं, जे आलं ते बाहेरून आलं, असे बोलणारे पोरं आहेत. मग आता तुम्ही सांगा आजकालच्या पिढीपेक्षा हे घाटे हरिभट्ट किती श्रेष्ठ ठरतात. आजकालच्या पिढीतले कोणीतरी बरोबरी करू शकतील का यांची? नाही. आणि हे सद्बुद्धी, हे सद्गुण कसे आले त्यांच्या ठिकाणी, तर यांचं आध्यात्मिक अधिष्ठान मजबूत होतं. जे फाउंडेशन आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचं फाउंडेशन, जो पाया आहे तो अध्यात्मच असला पाहिजे. तो व्यक्ती भविष्यात कुठेही अपयशी होणार नाही. कितीही मोठे संकष्ट येऊ द्या,
आध्यात्मिक अधिष्ठान मजबूत करा मुलांचं. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला सारंग पंडित कृता व्यतिरिके भट अभिमानू स्वीकारू हे चरित्र ऐकायला मिळणार आहे. तृप्त पर्यंत अनुचर भोजनी सारंग पंडिता उपालंभू हेही चरित्र तुम्हाला उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंड